कोणता प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नंबर 3. सिरियल नंबर कोणता असेल? 3 असेल. 03. डेट बोला आजची 14 जुलै 2025. नोटबुक पेज नंबर तुम्हाला तुमचं माहिती. काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये? फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मेसर्स राम अँड लक्ष्मण ॲज ऑन काय 31 डिसेंबर 1987. दे शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो. वाव, तुमचं काम सोपं केलं. ओल्ड रेशो दिलाय का? किती दिलाय? 3:2. हा बोला 3:5. अरे 3/5 आणि 2/5 आहे, तर रेशो किती झाला? 3:2. तर लगेच नोटबुक मध्ये यायचंय, रेशो लिहून टाकायचाय. ओल्ड रेशो किती? 3:2. पुढे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 3 आहे, सिरियल नंबर पण 3 आहे. पुढे काय दिलंय आपल्याला? सन्ड्री लायबिलिटी साइड रीड करूयात, ऍसेट साइड रीड करूयात. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, जनरल रिझर्व. मी काय बोललो? प्रॉफिट आला किंवा लॉस आला अंडरलाईन करायची. प्रॉफिट आलाय का? अरे प्रॉफिट आलाय का? मग जनरल रिझर्वला अंडरलाईन करा. सेकंड स्टेप आहे आपल्या प्रॉब्लेम मध्ये? नाही आहे की नाही? आहे. अरे अजून एक दिला, प्रॉफिट अँड लॉस पण दिलाय का? मग अजून एक एंट्री आहे, प्रॉफिट पण दिलाय का मग आपल्याला? हो की नाही? मग मग बोललो ना, कितीही प्रॉफिट येतील कितीही लॉस येतील, त्यांची कंपनी. मग दिलंय असं कळलं. जनरल रिझर्व थेरीचं पेज जर पलटलं, त्याच्यात नंबर ऑफ हेड्स दिलेत. प्रॉफिटचे किती हेड आहेत दिलंय का त्याच्यात? अरे दिलंय ना? नाही दिलं. अच्छा, असं थोडं जायचं वरती. आलो वरती, तर इथं एवढं असं दिलं असतील. मी बोललो हे टाइप्स आहेत प्रॉफिटचे. दिसतंय का? हा, नसल दिसत तर झूम करा. झूम म्हणजे चष्मा लावू शकता, अल्ट्रा झूम होईल तुमचं डोळे त्यांनी. तर कळलं प्रॉफिट काय काय आहेत? कळलं का? अरे हा ठीक आहे, त्याचं शिबिर खोलूयात आपण लवकरच. ठीक आहे, पुढे बोला. प्रॉफिट कोणते कोणते राहील का लक्षात? ऍसेटला फक्त एकच हेड येईल, प्रॉफिट अँड लॉस. ऍसेटला किती हेड येतील? एकच हेड येईल, प्रॉफिट अँड लॉस. सध्या तरी आपल्याला काय आहे? 2 प्रॉफिट दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंट्स आहेत राम अँड लक्ष्मण. ऍसेट साइड लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री, डेटर, क्लोजिंग स्टॉक, कॅश इन हँड. पुढे जाऊयात. पुढे काय दिलंय आपण चेक करूयात. दे डिसाइडेड टू ऍडमिट भरत. कधी ऍडमिट केलं? 1 जानेवारी 1988. लगेच फर्स्ट डेला आहे का? फर्स्ट डेला आहे, सो काय प्रॉब्लेम राहणार नाही. पुढे आता डायरेक्ट आपण स्टार नाही केले, डायरेक्ट पुढे गेलो तरी चालेल. चला फर्स्ट स्टेप बोला. फर्स्ट स्टेप काय आहे? ओपन अँड ट्रान्सफर द. तर इन द बुक्स ऑफ हेडिंग्स टाकूयात ना. इन द बुक्स ऑफ मेसर्स राम अँड लक्ष्मण. राम अँड लक्ष्मण. रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर केलंय. गुडविल अकाउंट केलंय. कॅश केलंय. पार्टनर्स कॅपिटलला नाव टाका. राम लक्ष्मण. कोणाला ऍडमिट केलं? कोणाला ऍडमिट केलं? भरतला ऍडमिट केलं. परत एकदा राम लक्ष्मण भरत. ठीक आहे. आणि पुढे काय असणार आहे? बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ. बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ भरत. नवीन पार्टनरचं नाव काय आहे? भरत. ऍज ऑन डेट ऑफ ऍडमिशन दिली आहे. डेट ऑफ ऍडमिशन काय आहे? 1 जानेवारी. फर्स्ट काय आहे? 1988 झालं का? चला पुढे जाऊयात. 1988 काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये? ओपन. फर्स्ट स्टेप काय आहे आपली आता बोला. ओपन नेसेसरी अकाउंट्स अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस. तर बोला कोणते कोणते अकाउंट ओपन केले? रिव्हॅल्युएशन अकाउंट,
Goodwill account, cash oblique bank account, partners, capital account and balance sheet after admission of new partner. कोण आहे नवीन पार्टनर? भरत. तर नवीन अकाउंट ओपन केले, अजून काय करायचं? अँड ट्रान्सफर द कॅपिटल अकाउंट दिसतंय का? तर कॅपिटलचे बॅलन्सेस ट्रान्सफर करा. कॅपिटलचे काय करावे लागणार? बॅलन्सेस ट्रान्सफर करा. तर चला काय? बाय बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स तर क्रेडिट साइडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रामच्या कॉलम मध्ये किती? 40,000 आणि त्यानंतर लक्ष्मणच्या कॉलम मध्ये 50,000. भरतच्या कॉलम मध्ये डॅश. पुढे जाऊयात. अजून कोणतं अकाउंट ओपन केलंय? कॅश केलंय का? चला कॅशचा कोणता बॅलन्स असतो कायम? डेबिट बॅलन्स. चला कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती? 10,000. किती दिलाय? 10,000. किती दिलेला आहे? 10,000 दिलेला आहे. दिलाय का? हो की नाही? चला पुढे जाऊयात. काय करायचंय पुढे आपल्याला? पुढे काय करायचंय? फर्स्ट स्टेप झाली का? ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस. सेकंड स्टेप बोला काय आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. तर बोला प्रॉफिट दिलाय, लॉस दिलाय, प्रॉफिट दिलाय. लायबिलिटी साइडला काय असतात? प्रॉफिट असतात. किती प्रॉफिट दिलेत? एक का दोन? दोन. किती दिलेत? दोन. काय काय नाव आहेत त्यांची बोला? जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड तर डिस्ट्रीब्यूट करायचे. कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचे? पार्टनर्सला. बट स्पेसिफिक बोला. न्यू और ओल्ड पार्टनर्स. कोणाला? ओल्ड पार्टनर्सला. इन देअर ओल्ड रेशो. न्यू रेशो, ओल्ड रेशो. चला आता तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट आहे. प्रॉफिट त्यांना कोणत्या साइडला असणार आहे? डेबिट का क्रेडिट? कोणत्या साइडला? मग एकदा नुसतं नावापुरता जर्नल एंट्री तर बोला जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट. आणि प्रॉफिट अँड लॉसची तरी बोला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल. तर लिहायचं काम करा आता. बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट आणि त्यानंतर काय असणार आहे? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जनरल रिझर्व्हची अमाऊंट चेक करा. हाऊ मच? 4,000. ओल्ड रेशो काय आहे? 3:2. ओल्ड रेशो काय आहे? तो 4,000 डिवायडेड बाय 5 करा. ते पण नाही येणार. अरे जमतंय का? मॅथचे महारथी नाहीयेत. कॅल्क्युलेट करा. 4,000 डिवायडेड बाय 5. 4,000 जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे? 4,000. तर 4,000 डिवायडेड बाय 5. तर 5च्या टेबल मध्ये 40 येतात का? कधी येतात? 8 जा बरोबर. तर पुढचे ते किती झिरोज? 2 झिरोज तसेच. तर आलं का? 800 आलं का? 800 इंटू 3 इंटू रामचा किती शेअर आहे? 3. लक्ष्मणचा 2. तर 8 3 जा किती? वा 8 3 जा किती? 8 3 जा नाही माहिती, 3 8 जा तर माहित असेल. किती? 24. बोला रे 20. तर 2,400 आणि 8 2 जा 16. 1,600. भरतच्या कॉलम मध्ये डॅश. प्रॉफिट अँड लॉस ची अमाऊंट चेक करा. प्रॉफिट अँड लॉस ची अमाऊंट चेक करा. किती आहे? 6,000. तर 6,000 डिवायडेड बाय 5. अवघड काम. 5 ला कधी मल्टिप्लाय केलं तर 60 येतात का? कधी आठवतंय का? 12 नी का? बरोबर का? 12 ने जर केलं तर 60 येतात का? 12 5 जा किती? 60. किती येतात? 60. तर पुढचे
2 zeros तसेच किती आलं 1200 आलं का 1200 इंटू 3 इंटू 2 12 3 जा किती हाऊ मच अमाउंट बोला रे 3600 आणि 12 2 जा 2400 पुढे जायचं चला सेकंड स्टेप झाली आपली सेकंड स्टेप झालीये का ऍसेट साइडला लॉस दिलाय कुठं नाही दिलाय का नाही तर डायरेक्ट आपल्याला कुठं जायचंय ऍडजस्टमेंट कडं कुठं जायचंय ऍडजस्टमेंट कडं पुढे बोला पहिली ऍडजस्टमेंट काय भरत विल ब्रिंग ₹50,000 as his share of capital for 1/5 share how much 1/5 शेअर ते लक्ष नंतर बघूयात आपण ते कशासाठी आहे पण पहिलं काय केलंय कॅपिटल आणलंय का अरे कॅपिटल आणलंय का करा रेग्युलर एंट्री काय कॅपिटलची कॅश टू अरे स्पेसिफिक नाव घेऊन बोला मग कॅश टू भरत कॅपिटल अकाउंट कॅश टू तर कॅशच्या डेबिटला टू भरत कॅपिटल अकाउंट टू भरत कॅपिटल अकाउंट लिहिलं का अमाउंट किती आहे ₹50,000 अमाउंट किती आहे ₹50,000 पुढे जायचं कोणाला क्रेडिट आहे कॅपिटलला कोणाला कॅपिटलला भरतच्या कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय भरत अकाउंट बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कोणाच्या कॉलम मध्ये अरे कोणाच्या कॉलम मध्ये भरतच्या राम आणि लक्ष्मणच्या कॉलम मध्ये डॅश भरतच्या कॉलम मध्ये किती 50,000 50,000 हा जगा वेगळे प्राणी क्लासच्या बाहेर क्लासमध्ये नको क्लास श्री साई अकाउंटन्सी क्लासेस आहेत श्री साई अकाउंटन्सी झू नाहीये तर त्याच्यात क्लॅरिफाय करूयात पुढे जाऊयात आपण काय दिलंय चेक करा प्रॉब्लेम मध्ये येऊयात परत गुडविल काय दिलंय मला सांगा स्टेप नंबर कोणती आहे गुडविल अकाउंट इज ओपनड इन द बुक्स ऑफ फर्म ओपनचा अर्थ काय नवीन पार्टनरने गुडविल कॅश मध्ये आणलंय का नाही जुन्या पार्टनरने काय केलंय गुडविल रेस केलंय काय केलंय रेस केलंय आणि इथं सांगितलंय का राईट ऑफ वगैरे तरी सांगितलंय का अजून नाही सांगितलं तर रेसची एंट्री बोला गुडविल बुक्स मध्ये रेस केलंय जर्नल एंट्री काय होती गुडविल टू ओल्ड पार्टनर्स गुडविल टू इन देअर ओल्ड रेशो अरे बरोबर हा बदल लगेच नाहीतर हे बोलायचं काय चाललंय अरे गुडविल काय केलंय फर्स्टली आपण कन्फर्म करूयात कोणती मेथड आहे नवीन पार्टनरने आणलंय कॅश मध्ये गुडविल नाही तर मेथडचं नाव काय असेल व्हॅल्युएशन मेथड कोणती मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड तर व्हॅल्युएशन मेथड मध्ये रेस करताना एंट्री काय होती सगळे बोलणार रेस करताना एंट्री काय होती गुडविल टू ओल्ड पार्टनर्स गुडविल टू इन देअर ओल्ड रेशो इन देअर तो गुडविल टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट बोला ओल्ड पार्टनरची नावं काय आहेत राम आणि लक्ष्मण जर्नल एंट्री बोला गुडविल अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट इन देअर ओल्ड रेशो डेबिट कोणाला आहे गुडविलला कोणाला आहे तर गुडविलच्या डेबिटला टू राम्स कॅपिटल अकाउंट टू राम्स कॅपिटल टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट टू काय लक्ष्मण's कॅपिटल अमाउंट किती दिली आहे गुडविलची ₹15 अरे 15 तुम्हाला कोणत्या रेशो मध्ये कॅल्क्युलेट करायचंय 15,000 अरे कोणत्या रेशो मध्ये आणि ओल्ड रेशो आहे आपल्याकडं आहे का किती आहे 3:2 तर रेशोची टोटल काय येते परत 3+2 5 3+2 5 येते का 5 तर 15,000 डिवायडेड बाय 5 किती येतात 3,000 येतात का किती येतात 3,000 इंटू रामचा शेअर आणि लक्ष्मणचा शेअर तर 15,000 इंटू 3
3000 इंटू 3 9000 आणि 3000 इंटू 2 6000 किती 6000 तर डिस्ट्रीब्यूट कसं केलं कळलं का अरे कळलं का मग परत एकदा रेस करताना एंट्री काय झाली गुडविल टू बोला गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर नाव घेऊन बोला मग गुडविल अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट कोणाच्या क्रेडिटला पार्टनर्सच्या क्रेडिटला कोणाच्या क्रेडिटला चला बाय विच अकाउंट गुडविल अकाउंट बाय विच अकाउंट गुडविल अकाउंट रामच्या कॉलम मध्ये किती 9000 लक्ष्मणच्या कॅपिटल अकाउंट मध्ये किती 6000 डिस्ट्रीब्यूट कसं केलं कळलं काही अवघड होतं नाही रेस करताना इन देअर विच रेशो रेस करताना लक्षात ठेवायचं इन देअर ओल्ड रेशो रेस करताना कंपल्सरी इन देअर ओल्ड रेशो चला आता पुढे बाकी काय सगळं रिव्हॅल्युएशन आणि लायबिलिटीज ऍसेट सोबतच आहे बाकी काय असतं का अवघड काही नाहीये पटपट बोलायचं चला लँड अँड बिल्डिंग अप्रिसिएटेड बाय 5% अप्रिसिएटेड बाय अप्रिसिएटचा अर्थ सांगा ऍसेटची व्हॅल्यू वाढली का कमी झाली वाढली का कमी झाली वाढली तर ऍसेट वाढली जर्नल एंट्री बोला ऍसेट टू ऍसेटची व्हॅल्यू वाढली तर रिव्हॅल्युएशनला डेबिट का क्रेडिट ऍसेट टू रिव्हॅल्युएशनला काय असणार क्रेडिट असणार आहे काय असणार आहे तर लिहा बाय काय कोणती ऍसेट आहे बाय लँड अँड बिल्डिंग बाय काय लँड अँड हिथं अख्खी ऍसेटची अमाऊंट लिहिणार का किती पर्सेंटनी वाढलीये ते लिहिणार किती पर्सेंटनी वाढलीये तेवढीच लिहिणार चेक करा ओल्ड बॅलन्स शीट मध्ये व्हॅल्यू किती आहे ऍसेटची 40,000 किती थाउजंड 40,000 च्या 10% किती 4,000 किती 4,000 आणि 4,000 च्या निम्मे करा 5% येतात किती तर कितीने वाढली आपली ऍसेट 2,000 तर बाय लँड अँड बिल्डिंग 2,000 बाय लँड अँड बिल्डिंग 2,000 आणि डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला बॅलन्स शीटच्या कुठं लँड अँड बिल्डिंग अरे काय चाललंय लँड अँड बिल्डिंग जुनी किंमत किती होती 40,000 जुनी किंमत किती होती अरे वाढली ना आता वाढली का मग ऍड करून अमाऊंट बोला 42,000 अरे बोला वाढली का कमी झाली वाढली तर ऍड करणार का लेस करणार ऍड करणार 40 कळलं का पुढे जायचं चला प्लांट अँड मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड बाय 15% डेप्रिसिएशनचा अर्थ काय व्हॅल्यू वाढली का कमी झाली तर चला डेप्रिसिएशनची एंट्री तर नाही रिव्हॅल्युएशनची एंट्री बोला काय रिव्हॅल्युएशनला काय भेटणार आहे डेबिट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट चला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये चेक करा किती आहे किंमत 30,000 आहे का अरे किती आहे 30,000 तर 30,000 च्या आपल्याला किती पर्सेंट पाहिजेत 15% किती पर्सेंट सोपं आहे कॅल्क्युलेट करायला लक्ष देताय अरे लक्ष देताय का चेक करा 10% किती येतात 10 कॅन्सल 3,000 किती येतात 3,000 5% किती येतात निम्म करा 1,500 10 प्लस 5 15 तर 3,000 प्लस 1,500 4,000 तर टोटल डेप्रिसिएशन किती आलं 4,500 चला प्लांट अँड मशिनरी मध्ये 4,500 ऍड होणार का लेस होणार काय होणार लेस होणार तर जुनी किंमत किती होती चेक करा किती होती तर लिहा प्लांट अँड मशिनरी किती लिहिताय प्लांट अँड मशिनरी काय करू ऍड करू का 4,500
नाही. काय करायचंय? लेस करायचंय. तर पहिले डायरेक्ट 5000 लेस करा. 25,000. 500 ऍड बॅक करा. किती आलं? 25,500. 25,500 झालं का? कॉपी करून स्वतः कॅल्क्युलेशन करा. जोपर्यंत कॅल्क्युलेशन करणार नाहीत तोपर्यंत जमणार नाही. पुढे जायचं. चला. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी मेंटेन बाय 5%. कायम ह्याची एंट्री काय राहणार आहे? बोला. एंट्री काय राहणार आहे? अरे आरडीडी रे. प्रोव्हिजन वाढवताय 5%नी. बोला. लॉसच एक प्रकारचा. ऍसेटची व्हॅल्यू कमीच होणार आहे. काय राहणार आहे एंट्री? रिव्हॅल्युएशन टू आरडीडी. रिव्हॅल्युएशन टू आरडीडी. तर यावरती तू काय लिहिणार? न्यू आरडीडी. तू काय लिहिणार? न्यू आरडीडी. चला. 5% कशावरती कॅल्क्युलेट करताय? 5% कशावरती कॅल्क्युलेट करताय? सन्ड्री डेटर्स. चेक करा. अमाऊंट किती आहे? 20,000. किती आहे? 20,000. 20,000 च्या 10% 2,000 आणि 5% 1,000. तर लिहा. न्यू आरडीडी किती आला? 1,000. किती आला? 1,000. आणि चला. डेटर्स मध्ये आरडीडी ऍड होतो का लेस होतो? लेस होतो. तर लिहा. सन्ड्री डेटर्स. काय लिहिताय? सन्ड्री डेटर्स. किती लिहिताय? अरे किती लिहिताय? 20,000. ऍड का लेस? लेस. 5% आरडीडी. किती आला 5% आरडीडी? 1,000. आउटरला किती? 19,000. आउटरला किती? 19,000. कळलंय का? अरे हो की नाही? चला. लास्ट ऍडजस्टमेंट काय आहे आपण चेक करूयात. अ प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस इज टू बी मेड फॉर ₹750. काय सांगितलंय आपल्याला? लायबिलिटी आहे. काय आहे? आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेसची काय आहे? एक लायबिलिटी आहे. मेड म्हणजे काय? इथं अर्थ क्रिएट करायची. काय करायची आहे? क्रिएट. अरे लायबिलिटी वाढली का कमी झाली? मग वाढली. काय झाली? कमी होती का लायबिलिटी? हा. मेडचा अर्थ क्रिएट करायचा आहे. तर 750 ची लायबिलिटी काय झाली? वाढली का? लायबिलिटी वाढली. तर रिव्हॅल्युएशन मध्ये एंट्री काय होती? बोला. लायबिलिटीचा बॅलन्स काय? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट असतो. तर जर्नल एंट्री. लायबिलिटी वाढली तर क्रेडिट. तर जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. रिव्हॅल्युएशन टू. नाव घेऊन बोला. रिव्हॅल्युएशन टू आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस. रिव्हॅल्युएशन टू आउटस्टँडिंग लीगल. रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला? डेबिट का क्रेडिट? डेबिट साईडला. कोणत्या साईडला? टू आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस. टू आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस. कितीची लायबिलिटी वाढली आपली? 750. किती? 750. आणि सेकंड कुठं रेकॉर्ड करायचंय? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कोणत्या साईडला? वरती जागा सोडा. ऍज युजल कॅपिटल साठी जागा सोडून काय लिहिणार? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचा जागाच जागा आहे रे. कंजूशी नको इथं. आपण जरा जागाच जागा आहे म्हटलं. चला पुढे जाऊयात. आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस. जाऊयात पुढे. किती लिहिताय? 757. झालं? अरे झालं का? प्रॉब्लेम झालाय. स्टेप बाय स्टेप आपण अकाउंट्स क्लोज करणार. काय करणार आहे? स्टेप बाय स्टेप क्लोज करणार आहे. चला. पहिलं काय करायचंय? रिव्हॅल्युएशन वरती प्रॉफिट आहे का लॉस आहे? बोला. कोणती साईड मोठी आहे? कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे. तर प्रॉफिट आहे का लॉस आहे? अरे काय आहे? तर क्लोजिंगच्या लाईन सका समोरासमोर. क्लोजिंगच्या काय करायच्या? लाईन सका. लॉस. टोटल घ्या डेबिटची. किती येते? 6,250. क्रेडिटला ट्रान्सफर करायची. कुठं ट्रान्सफर करायची आपल्याला? क्रेडिटला. किती? 6,250.
50 6200 हा लॉस कोण बेअर करणार आहे? कोण बेअर करणार आहे हा लॉस? कोणते पार्टनर्स? ओल्ड पार्टनर्स. कोणते पार्टनर्स? तर लिहा इथं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्सची नावं बोला. राम, लक्ष्मी. पार्टनर्स कॅपिटलला अंडरलाईन, एरो, अमाउंटला स्टार. ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? लॉस आहे. काय आहे? प्रॉफिट नका लिहू घाई घाई. काय लिहिताय? लॉस. तर आता ते लेस करायला अवघड आहे का रे? 6250 मधनं लेस करा 2000. टोटल लॉस किती आहे? अरे टोटल लॉस किती आहे? 4200. आता आपल्याला लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. लॉस काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कोणाला? राम आणि रेशो कोणता? न्यू सॅक्रिफाईस का ओल्ड? ओल्ड रेशो. कोणता रेशो? ओल्ड रेशो किती आहे? परत एकदा 3:2. टोटल काय येते? 5. 3 + 2 5. तर 4250 डिवायडेड बाय 5 करा. चुकीचं इथे मला नाही माहिती. करा, डिवाइड करा. सोपं सांगू. 4 8 जा 40. 4 8 जा 40. उरले 2. 2 ला परत कॅरी ऑन 5. 25 येतात का? 5 5 जा 25. 0 ऍज इट इज. तर आन्सर किती आलं? 850 इंटू रामचा शेअर किती आहे? 3. लक्ष्मणचा शेअर किती आहे? 2. तर करा. हे पण अवघड वाटत असेल तर 8 3 जा 2400 आणि 50 इंटू 3 150. तर 2550 आणि 850 इंटू परत एकदा 2 केलं तर 8 2 जा 16 आणि 5 जा 100. तर 1700. 1000 आलं का? अरे कॅल्क्युलेशन आलं का? ज्यांचं आलं नाही त्यांनी आणलंय. कोणी कोणी आणलंय? कोणी आणलंय? हात वरती करा. हा, कोणी आणलंय? सगळ्यांनी केलंय कॅल्क्युलेशन. एवढे निष्ठावान आहात तुम्ही. हा, वाटत तर नाही चेहऱ्याकडे बघून. चला, हे लॉसची जर्नल एंट्री बोला ना. लॉसची जर्नल एंट्री बोला. जी तुम्ही सेकंड स्टेपला करता ना तीच एंट्री आहे. जी सेकंड स्टेपला करता ना तीच एंट्री आहे. लॉसची एंट्री काय होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला केला आपण पोस्टिंग. चला, पार्टनर्सच्या डेबिटला काय? टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. टू काय? रिव्हॅल्युएशन अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लॉस. ब्रॅकेट मध्ये काय? रामचा शेअर किती आहे? रामचा शेअर किती आहे? अरे रामचा शेअर किती आहे? 2550. लक्ष्मणचा किती आहे? 1700. भरतच्या कॉलम मध्ये या सेकंड अकाउंट कोणतं आहे आपलं? गुडविल. सेकंड अकाउंट कोणतं आहे? करा क्लोज आता घाई घाई. 15,000 दिसतंय क्रेडिटला? नाही. आठवतंय का? सेकंड स्टेप सॉरी, गुडविल मध्ये जर व्हॅल्युएशन मेथड आहे आणि व्हॅल्युएशन मेथड मध्ये पण काय? फक्त रेज केलंय, राईट ऑफ नाही केलं. काय केलंय? फक्त रेज केलंय. राईट ऑफ केलंय का? नाही केलंय. अरे रेज केलंय तर खाली ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं का? इन सच केस गुडविल विल अपीयर इन द बॅलन्स शीट. विच साइड? ऍसेट साइड. बॅलन्स शीट ऍसेट साइड. चेहऱ्यावरती वाजलेत 12. हा, थोडेसे परत वाजूयात आपण. या 12च दिसतंय का? नोट. आता आपण फक्त हीच स्टेप केली का? गुडविल इज
Goodwill does not bring by new partner and it is raised at the time of raised in the books of firm. Raised in the books of the journal entry काय होती? Goodwill to old partners in their old ratio. आपल्याला कुठं प्रॉब्लेम मध्ये दिलं होतं का राईट ऑफ केलंय म्हणून? राईट ऑफ केलंय म्हणून दिलं होतं का? मग आपल्याला बी ही केस दिलेलीच नाहीये. तर बोला, नोट इन सच केस गुडविल विल अपियर इन बॅलन्स शीट ऍसेट साइड. चला मग काय, जसं कॅश क्लोज करता तसं करा. क्लोजिंग लाईन्स मध्ये टोटल घेताय का? क्लोजिंग लाईन्स मध्ये टोटल घेताय का? किती येत आहे? ट्रान्सफर केली, लेस करायला आहे का? काय लेस करायला काय आहे का? नाहीये ना. मग डायरेक्ट काय बाय बॅलन्स लिहा, ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. अमाऊंटला स्टार ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट किती आली आणि चला कुठं दिसणार आहे आता हे बॅलन्स शीटच्या? बॅलन्स शीटच्या या बॅलन्स शीटच्या ऍसेटला गुडविल काय लिहिताय? गुडविल किती लिहिताय? 15,000 लिहिलं का? हो की नाही? चला पुढे जाऊयात. अजून कोणता अकाउंट क्लोज करतोय आता? कॅश अकाउंट. कॅशचा कोणता बॅलन्स येणार आहे कायम? अरे कॅशचा कोणता बॅलन्स असणार आहे? डेबिटच बॅलन्स असणार आहे. किती हजाराला? 60,000. हा तू सांगितलं का? ठीक आहे, टाळ्या वाजवायला लावू का आता सगळ्यांना? चला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. अमाऊंटला स्टार ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि अमाऊंट किती आली आपली? 60,000. किती आली आहे? 60,000. चला कुठं ट्रान्सफर करायचं आता आपल्याला? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅलन्स शीटच्या ऍसेटला. चला बॅलन्स शीटच्या ऍसेटला आलात. कॅश इन हँड किती आली? कॅश इन हँड किती आहे? 60,000. किती आहे? 60,000. चला पुढे जाऊयात. लास्ट आपल्याला आता फक्त एक अकाउंट क्लोज करायचं राहिलंय, त्यानंतर आपण टॅली करणार आहे. कोणता अकाउंट क्लोज करायचंय आपल्याला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. चला कॅपिटलचे कोणता बॅलन्स असणार आहे कायम? डेबिट का क्रेडिट? चला क्लोजिंग लाईन्स मध्ये आखा. टोटल घ्या. 40,000 46,000 55,000 55,000. पुढे जाऊयात. 55,000 त्यानंतर 4,000 10,000 60,000. हे स्वतःच्या टोटल घ्या. माझी चुकली ना परत मला बोलताल तुम्ही. बरोबर आहेत का सांगा? हा काही नाही, घेता तर येत नाही टोटल स्वतःची स्वतः बोलायचं. दाखव कुठं घेतली. खरं तर वाटणारच नाही. 50 जेव्हा सगळ्यांचे प्रॉब्लेम टॅली होतील ना तेव्हा पेपरला तेव्हा समजेल की सगळ्यांना कॅल्क्युलेशन जमतात. चला टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अमाऊंटला स्टार ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. टेम्पररी जोकर्स भेटतील आपल्याला मध्ये मध्ये इंटरप्ट करायला. सो जोकर्स कडे जोकला हसायचं सोडून द्यायचं. एंटरटेनमेंट पाहिजे यात. माझ्याकडनं नाही झालं, स्टुडंट कडनं होतंय, तर तेवढंच त्याला प्रोत्साहन करा. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. 55,000 म्हणणं किती लेस करायचे? 2,550. 2,500 लेस केले. 52,500. चला 52,450. हा करा कॉपी अँड पेस्ट. पुढे जाऊयात. 60,000 मधनं 1,700 लेस करायचे. 2,000 लेस केले. 58,300 ऍड बॅक करा. 58,000 आणि भरतच्या कॉलम मध्ये डॅश
हा करा घाई घाई डॅश. 50,000 आहे बॅलन्स, आहे तसाच येणार. कॅपिटलचे बॅलन्सेस आहे तसे कुठं लिहायचे आहेत आपल्याला, कुठं लिहायचेत, लिहा कॅपिटल अकाउंट्स, कॅपिटल अकाउंट्स, कॅपिटल अकाउंटला स्टार. नाव बोला राम, नाव बोला राम लक्ष्मण भरत, राम लक्ष्मण भरत. अमाऊंट बोला चला रामच्या कॉलम मध्ये, रामच्या कॉलम मध्ये 52,004 450 का, अरे 450 का. लक्ष्मणच्या कॉलम मध्ये किती, 58,000 ए 48 58,300 आणि भरतच्या कॉलम मध्ये ओनली 50,000. प्रॉब्लेम संपलाय आपला, प्रॉब्लेम संपलाय का, नाही प्रॉब्लेम नाही संपलेला. आता आपल्याला न्यू बॅलन्स शीट कोणासोबत कम्पेअर करायची आहे, ओल्ड. न्यू बॅलन्स शीट कोणासोबत कम्पेअर करायची आहे, तर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये चेक करा. सन्ड्री क्रेडिटर्स लिहिलंय आपण, नाही लिहिलं तर आहे तसं कॉपी करा. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स किती आलंय, अरे किती दिलंय, 14,000 आहे तसं लिहायचं. बिल्स पेबल दिसतंय का लायबिलिटी साइडला, अरे दिसतंय का, नाही दिसत येत, आहे तसं लिहा. बिल्स पेबल, बिल्स काय पेबल, किती लिहिताय, अरे दिलंय तेवढंच लिहायचंय. किती, 14,000 सॉरी 10,000, किती हजार, 10,000. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट केलाय. कॅपिटलचे पण पोस्टिंग झालेलं होतं. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग आलंय, आलंय. प्लांट अँड मशिनरी आलंय, डेटर्स पण आलंय. क्लोजिंग स्टॉक आलाय का, अरे क्लोजिंग स्टॉक आलाय का, तर आहे तसा लिहा क्लोजिंग स्टॉक. किती लिहिताय, किती लिहिताय. आणि कॅश बॅलन्स आलंय, आलेलं आहे. कॅश अकाउंट आलंय का. लास्टली जर टोटल बरोबर आलेली आहे तर आपला प्रॉब्लेम टॅली झाला आहे, नाही झालं तर तुमचं चुकलंय, माझं चुकलंय का, नाही. 1,85,500 बरोबर का, 1,85,500 बरोबर आहे. अरे टॅली झाला का, हो की नाही. प्रॉब्लेम कळलाय, प्रॉब्लेम कळलेला आहे का, हा स्टेप वाईज सॉल्व्ह केलेला आहे का. पहिलं काय केलं, अकाउंट्स ओपन केले, बॅलन्स ट्रान्सफर केले. त्यानंतर सेकंड स्टेप केली, प्रॉफिट्स होते प्रॉब्लेम मध्ये, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर काय केलं, ऍडजस्टमेंट कडे गेलो. स्टेप बाय स्टेप ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलेल्या आहेत. अजून काय केलं का, बाकी काही नाही. स्टेप वाईज काय केलं, अजून अकाउंट क्लोज केलं. स्टेप वाईज काय केलं, अकाउंट्स क्लोज केले. बाकी काय अवघड होतं, नाही. प्रॉब्लेम मध्ये गुडविलची कोणती स्टेप होती, कोणती स्टेप होती, एक्स्ट्रा प्रीमियम व्हॅल्युएशन, विच मेथड, व्हॅल्युएशन मेथड. आणि व्हॅल्युएशन मध्ये पण स्टेप ए होती का स्टेप बी होती, स्टेप ए होती का बी होती, ए होती. फक्त काय केलं होतं, गुडविल रेस केलं होतं. तर या केस मध्ये गुडविल कुठं दिसत होतं, बॅलन्स शीटच्या ऍसेटला, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कंपल्सरी लक्षात ठेवा, मार्क घालवून येतात, आठवलं नाही तर. आजसाठी एवढंच, आपण उद्या रेग्युलर टाइमला भेटणार आहे आणि या प्रॉब्लेमची PDF अटॅच होईल.